नमस्ते. लास्ट व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये आपण बिल ऑफ एक्सचेंजची थिअरीचा जो शेवटचा व्हिडिओ तो आपण बघितला होता. बरेचसे नवीन शब्द, त्याचे अर्थ किंवा बिल ऑफ एक्सचेंज काय आहे, कोण प्रिपेअर करतं, पार्टीज टू बिल ऑफ एक्सचेंज, देर आर 3 पार्टीज, ड्रॉवर, ड्रॉई अँड पेई. त्याच्यानंतर आपण सेकंड व्हिडिओमध्ये ॲक्च्युअल बिल ऑफचा जो फॉर्मॅट आहे, बिल ऑफ एक्सचेंजचा जो फॉर्मॅट आहे तो कसा प्रिपेअर करायचा ते पण पाहिलं. मध्ये टाईप्स ऑफ ॲक्सेप्टन्सचे काही प्रकार होते तेही आपण अभ्यासलेले आहेत. नेक्स्ट, इम्पॉर्टंट टर्म्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, कॅल्क्युलेशन ऑफ ड्यू डेट, हे पण आपण काही व्हिडिओजमध्ये त्याचा अभ्यास केला आहे. त्याच्यानंतर आफ्टर साईट बिल, आफ्टर ड्यू डेट बिल, आणखी ज्या जर्नल एंट्रीज आपल्याला करायच्या आहेत त्याच्याशी कन्सर्न काही टर्म्स आपण बघितल्या. होल्डर, टाईप्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, ऑनरिंग बिल मीन्स काय, डिसऑनरिंग बिल मीन्स काय. ऑनरिंग बिल मीन्स ज्या बिलाचे पैसे ड्यू डेटला मिळतात. डिसऑनर बिल मीन्स ज्या बिलाचे पैसे ड्यू डेटला मिळत नाहीत असं बिल. त्याच्यानंतर पुढे आपण नोटिंग ऑफ डिसऑनर, त्याच्यानंतर प्रोटेस्टिंग, नोटरी पब्लिक अँड नोटिंग चार्जेस, असं सगळं लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. पुन्हा ते व्हिडिओज बघा म्हणजे तुम्हाला थिअरीचा पार्ट लक्षात येईल. आपल्याला थिअरी कुठे लिहायला नसते, पण ऑब्जेक्टिव्ह टाईप्समध्ये यातलेच सगळे प्रश्न असतात. आता एक्सरसाइजमध्ये जर आपण बघितलं तर एक्सरसाइजमध्ये तुम्हाला बरंचसं काय काय दिलेलं आहे पहा. ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर पेज नंबर 304 याच्यावर तुम्हाला प्रिपेअर अ स्पेसिमेन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, जे आपण सुरुवातीच्या काही व्हिडिओजमध्ये बघितले की तुम्हाला एक डेटा दिलेला असतो ज्याच्यावरनं तुम्हाला फॉर्मॅट प्रिपेअर करायचा आहे. सो याच्यासाठीचा कसा ड्राफ्ट बनवायचा, तो कसा प्रिपेअर करायचा, त्याची प्रॉपर प्लेसमेंट काय आहे हे आपण त्याच्यात बघितलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्टमध्ये आहे पहा कॅल्क्युलेशन ऑफ ड्यू डेट. मग ड्यू डेट काढण्यासाठीचे काही तुम्हाला एक्सरसाइज दिलेले आहेत. पेपरला एखादा ऑब्जेक्टिव्हमध्ये ड्यू डेट काढण्याचा प्रश्न येऊ शकतो. इथे पण पहा कॅल्क्युलेशन ऑफ ड्यू डेट आपल्याला शोधायची आहे. नॉमिनल ड्यू डेट, लिगल ड्यू डेट. त्याच्यानंतर खाली प्रॅक्टिकल्स प्रॉब्लेम दिले बघा. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम म्हणजे आपलं बिल ऑफ एक्सचेंज फक्त फॉर्मॅट तयार करणे किंवा ड्यू डेट काढणे इथंच संपत नाही, तर आपल्याला जर्नल एंट्रीज प्रिपेअर करायचे आहेत. खाली काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम दिले आहेत बघा. पेज नंबर 306 आणि पेज नंबर 307. मग याच्यावर काही प्रॉब्लेम्स दिलेले आहेत आणि खाली काय म्हणलं आहे बघा पिंक कलरमध्ये प्रॉब्लेम दिल्याच्यानंतर बघा. आता प्रॉब्लेम नंबर 4 आहे. गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ओम प्रकाश, पंकज अँड जगदीश. पुढच्या प्रॉब्लेम बघा. पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ सिद्धांत. म्हणजे आपल्याला फॉर्मॅट जो आहे हा पण येणार आहे पेपरला काढायला आणि आपल्याला एंट्रीज पण कराव्या लागणार आहेत. आत्तापर्यंत सगळा सोपा भाग आपण आत्ता बघितला आत्तापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये. पण आता आपण जर्नल एंट्रीज ज्या करायच्या आहेत त्याची तयारी आजपासून करणार आहोत. हा जो व्हिडिओ मी बनवणार आहे किंवा हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा तुम्हाला जर्नल एंट्रीज करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. नीट लक्षपूर्वक ऐका. एकदा दोनदा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे जर्नल एंट्रीजसाठी ते लक्षात येईल. आपण बघितलं की देर आर 3 पार्टीज रिलेटेड विथ बिल ऑफ एक्सचेंज, ड्रॉवर, ड्रॉई अँड पेई. ड्रॉवर जो आहे तो बिल ड्रॉ करतो. ड्रॉई जो आहे ज्याच्यावर बिल काढलेलं असतं. ड्रॉवर हू ड्रॉज द बिल अँड ड्रॉई मीन्स ऑन हुम द बिल इज ड्रॉन. मग ह्या दोन ज्या पर्सन्स आहेत किंवा हे जे दोन व्यक्ती आहेत यांच्यामध्ये ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर फ्युचर पेमेंटसाठी बिल ऑफ एक्सचेंज प्रिपेअर करतात. मग ड्रॉईचा त्या बिलाकडे बघायचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे.
त्याच्या दृष्टिकोनातून बिलाचे पैसे मिळणार आहेत म्हणून बिल्स रिसिवेबल दिसते बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं. पण तेच बिल ड्रॉईला त्या बिलाचे पैसे पे करायचे आहेत, त्याच्यासाठी ते बिल आहे बिल्स पेएबल. हे पण आपण बघितलं. म्हणजे एकच बिल आहे, फक्त 2 व्यक्तींचा त्याच्याकडे बघायचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. मग मी जर ड्रॉवर म्हणून डील करत असेन तर माझ्या बुकमध्ये एंट्रीज वेगळ्या येणार आहेत, आणि मी जर ड्रॉई म्हणून डील करत असेन तर माझ्या बुकमध्ये एंट्रीज वेगळ्या येणार आहेत. मग आता हे एंट्रीज कोण आहेत, याच्यामध्ये काय काय पॉसिबिलिटीज येऊ शकतात, त्या पॉसिबिलिटीज आल्यानंतर बिलामध्ये काय काय बदल होतात, एंट्रीजमध्ये काय बदल होतात, हा आपण आज माहिती घेऊया. पेज नंबर 265, अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. ज्या तुम्हाला जर्नल एंट्रीज करायच्या आहेत त्याच्या ट्रीटमेंट्स किंवा त्याचा जो फॉर्मॅट्स आहे त्या एंट्रीचा, तो आपल्याला आता इथं अभ्यासायचा आहे. बिल्स रिसिवेबल बीइंग अन असेट कॅन बी डेल्ट इन द फॉलोइंग वेज बाय ड्रॉई. हे जे सर्कलमध्ये तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत याच्यावर सगळं बिल ऑफ एक्सचेंज बेस आहे. हे 4 बाजू तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मी प्रत्येकाचा अर्थ सांगणार आहे. बिल जे आहे, जेव्हा बिल तयार होतं तेव्हा ते बिलाच्या 4 कंडिशन्स असतात की ते बिल 4 ठिकाणी कुठे कुठे असू शकतं. ड्रॉवर बिल काढणार आहे ड्रॉईवर, आणि मग ड्यू डेटला त्या बिलाचे पैसे मिळणार आहेत. हे आपल्याला आत्तापर्यंत माहिती असलेली गोष्ट आहे. पण जेव्हा आपण जर्नल एंट्रीज करतो तेव्हा त्याच्या पॉसिबिलिटीज वाढतात की ते बिल फक्त ड्रॉवर आणि ड्रॉईकडेच असतं का, ते अजून कुठे जातं, काय काय होतं, काय काय होऊ शकतं. बघा आता मध्ये दिले बघा, ट्रीटमेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज बाय ड्रॉवर. ट्रीटमेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज बाय ड्रॉवर. ड्रॉवरकडे जेव्हा बिल आहे तेव्हा ते कुठे कुठे जाऊ शकतं. 12वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला बिल ऑफ एक्सचेंज शिकताना ह्या 4ही बाजू लक्षात असणं गरजेचं आहे. फर्स्ट आहे पहा, रिटेन द बिल टिल द ड्यू डेट. रिटेन मीन्स बिल स्वतःचकडे राखून ठेवणे, स्वतःकडे ठेवणे. कोणाकडं म्हणजे कोण ठेवणार आहे बघा, ड्रॉवर. काय करू शकतो तो, एक तर शक्यता आहे 2 महिन्यांनी पैसे मिळणार आहेत, बिल तो स्वतःकडे ठेवेल, 2 महिन्यांनी बँकेत नेऊन जमा करेल, त्याला पैसे मिळतील. किंवा ड्रॉईला सांगेल 2 महिन्यांनी तू माझे पैसे देणार तर दे. ही पहिली शक्यता. देर आर 4 कंडिशन्स. एक तर बिल स्वतः ड्रॉवरकडे असणार आहे. दुसरी शक्यता काय आहे बघा, डिस्काउंटिंग द बिल विथ बँक. डिस्काउंटिंग द बिल आपण पाहिलेलं आहे. इन केस ड्यू डेटच्या अगोदर ड्रॉवरला पैसे पाहिजे असतील तर ते काय करतात, आपल्याकडे असलेलं बिल बँकेला विकून टाकतात. मग बँकेला बिल विकल्यानंतर बँक त्यांचा डिस्काउंट कट करून घेणार आहे. मग तो डिस्काउंट कट केल्यानंतरचे एंट्रीज आहेत. दुसरी कंडिशन काय ते बघा, डिस्काउंटिंग द बिल विथ बँक. एक तर स्वतःकडे ठेवायचं, नाही तर दुसरी पॉसिबिलिटी आहे बँकेकडे डिस्काउंटिंगला पाठवायचं. कोण पाठवणार आहे, ड्रॉवर पाठवणार आहे. तिसरी शक्यता त्याच्यामध्ये अशी असू शकते, तिसरी आहे बघा, एंडॉर्सिंग द बिल टू द क्रेडिटर फॉर सेटलमेंट ऑफ अकाउंट. एंडॉर्समेंट या जर्नल एंट्रीजमध्ये एंडॉर्सी जो आहे हा ॲक्च्युली पेईसारखा आहे. एंडॉर्समेंट थर्ड पर्सन आहे, ड्रॉवर, ड्रॉई आणि एंडॉर्सी. जसं मी तुम्हाला पेई कोण आहे किंवा पेई आल्यानंतर त्या ड्राफ्टमध्ये काय चेंजेस होतात हे सांगितले, तसं एंडॉर्समेंट ही एक प्रोसेस आहे. एंडॉर्समेंट म्हणजे ड्रॉवरला पैसे मिळणार आहेत ड्रॉईकडून, पण ड्रॉवर काय करतात की ते जे बिल आहे त्याच्यावर सही करतात बॅकसाईडला, आणि त्याच्यावर ड्रॉईला सूचना दिलेली असते की हे बिल मला न देता माझा जो थर्ड पर्सन आहे, माझा जो क्रेडिटर आहे, त्याला तू हे बिल देऊन टाक.
म्हणजे तुम्हाला जर पेई कळलेला असेल तर एंडोर्सी हा एक प्रकारे पेईच आहे. ज्या बिलाचे पैसे ड्रॉवरला मिळणार आहेत त्याच्यासाठी ड्रॉवर सूचना देतो की या बिलाचे पैसे मला न देता एंडोर्सीला द्या. ड्रॉवर a person who endorses the bill is called endorser. In whose favor the bill is endorsed is called endorsee, and the whole procedure is known as endorsement. जो एंडोर्समेंट करणार आहे तो एंडोर्सर, ज्याच्या नावावर हे बिल एंडोर्स होणार आहे तो एंडोर्सी, आणि ह्या सगळ्या प्रोसिजरला म्हणायचं आहे एंडोर्समेंट. एंडोर्समेंट म्हणजे बिलाच्या मागे ड्रॉवर सही करतात आणि ड्रॉईला सूचना देतात की या बिलाची जी अमाऊंट आहे ती तो जो माझा क्रेडिटर आहे किंवा ह्याचा जो थर्ड पर्सन आहे याला तू ह्या बिलाचे पैसे दे. मग ती तिसरी कंडिशन असू शकते बघा. एक तर ड्रॉवर स्वतःकडे बिल ठेवणार आहे, नाही तर ड्रॉवर ते बिल बँकेकडे डिस्काउंटिंगला पाठवणार आहे. थर्ड कंडिशन आहे एंडोर्सिंग द बिल टू द क्रेडिटर फॉर सेटलमेंट ऑफ अकाउंट. फोर्थ आहे बघा सेंडिंग द बिल टू बँक फॉर कलेक्शन. चौथी कंडिशन आहे जसं इथं डिस्काउंटिंग केलेलं आहे तसं हे बँकेकडं कलेक्शनला पाठवलेलं असू शकतं. आलं लक्षात? बिलाच्या 4 कंडिशन्स आहेत. रिटेन्ड बिल, डिस्काउंटेड बिल विथ बँक, एंडॉर्स्ड बिल किंवा एंडोर्समेंट ऑफ बिल, आणि फोर्थ वन आहे सेंडिंग द बिल टू बँक फॉर कलेक्शन. आता ह्या 4 पॉईंटशी रिलेटेड किंवा 4 कंडिशनशी रिलेटेड जेव्हा व्यवहार होणार आहेत तेव्हा त्याच्या जर्नल एंट्रीज बुकमध्ये दिल्या आहेत. रिटेन्ड बिल टिल द ड्यू डेट मीन्स ड्रॉवर कॅन रिटेन द बिल टिल द ड्यू डेट. ऑन द ड्यू डेट he present the bill to the drawee for payment which can be honored or dishonored. ड्यू डेटच्या दिवशी तो ड्रॉवरकडे हे पैसे ड्रॉईकडे हे बिल देणार आहे. मग ड्रॉईकडे पैसे असतील तर ते देईल, म्हणजे बिल ऑनर्ड होऊ शकतं किंवा बिल डिसऑनर्ड पण होऊ शकतं. पण ड्यू डेटपर्यंत बिल कोणाकडे राहणार आहे? ड्रॉवरकडे. मी ते तुम्हाला सगळं त्यांनी स्ट्रक्चर दिलेलं आहे, तो व्यवहार कसा होतो, काय होतो वगैरे वगैरे. ते पाहण्याच्या ऐवजी आपण त्याच्याशी रिलेटेड काही एंट्रीज आहेत ते बघूया. पेज नंबर 266. अकाउंटिंग ट्रीटमेंट इन द बुक्स ऑफ ड्रॉवर ॲज वेल ॲज ड्रॉई. अकाउंटिंग ट्रीटमेंट जर्नल एंट्रीज इन केस ऑफ रिटेन्ड बिल. ह्याचे एंट्रीज तुम्हाला खाली दिलेल्या आहेत. इट इज ओनली रिलेटेड विथ रिटेन्ड बिल. काय काय केसेस असणार आहेत बघा. फर्स्ट ट्रान्झॅक्शन असू शकते क्रेडिटर सेल्स द गुड्स ऑन क्रेडिट. आपण ह्या 11वीत बघितले की गुड्स जर क्रेडिटर सेल केलेले असतील तर काय जर्नल एंट्रीज येणार आहे. काय जर्नल एंट्री येते? डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. जो कोणी ज्याला माल विकलेला आहे त्याचं नाव येणार आहे टू सेल्स. ड्रॉवरच्या बुकमध्ये टू सेल्स, कारण त्यांनी माल विकलेला आहे, त्याला मालाचे पैसे मिळणार आहेत, बरोबर. आणि तेच गुड्स कोणीतरी परचेस केलेले आहेत, त्यांनी परचेस केलेत म्हणून परचेसेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स. इथं डेटरला डेबिट आहे, इथं क्रेडिटरला परचेसेसला डेबिट आहे, सेल्सला क्रेडिट आहे. तसं इथे डेटरला डेबिट आहे, क्रेडिटर्स क्रेडिटलाच येणार आहेत. आलं लक्षात? क्रेडिटर सेल्स द गुड्स ऑन क्रेडिट, डेटर अकाउंट डेबिट टू सेल्स. रिव्हर्स एंट्री बरोबर येते ड्रॉईच्या बुकमध्ये परचेसेस टू क्रेडिटर. नेक्स्ट आहे बघा क्रेडिटर ऑर ड्रॉवर ड्रॉज अ बिल अँड ॲक्सेप्ट्स अँड रिसिव्ड. क्रेडिटर
किंवा ड्रॉवर जे आहे तो बिल जेव्हा ॲक्सेप्ट करतो, ह्या शब्दाला खूप महत्त्व आहे बघा. जेव्हा तो बिल ॲक्सेप्ट करतो आणि स्वतःकडे ठेवतो, तेव्हा ड्रॉवरच्या बुकमध्ये काय एंट्री येते? बिल्स रिसिवेबल टू ड्रॉई. बिल्स रिसिवेबल का? का तर ड्रॉवरला बिलाचे पैसे मिळणार आहेत. दॅट्स वाय बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉई, तीच एंट्री त्याच बिलाचे पैसे ड्रॉईकडनं जाणार आहे, त्याच्यासाठी ते बिल्स पेएबल आहे बघा. कुणाला मिळणार आहेत पैसे? तर ड्रॉवरला. ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. बिल्स रिसिवेबल ऑलवेज डेबिट इन द बुक्स ऑफ ड्रॉवर. बिल्स पेएबल ऑलवेज क्रेडिट इन द बुक्स ऑफ ड्रॉई. आलं लक्षात? अजून एक छोटासा की पॉईंट, ड्रॉवर जो आहे त्याच्या बुकमध्ये फक्त ड्रॉईचं नाव येतं. पहा बघा, टू ड्रॉई, ड्रॉई, ड्रॉई. आणि ड्रॉईच्या बुकमध्ये फक्त ड्रॉवरचं नाव येतं. बघा, ड्रॉवर्स अकाउंट, ड्रॉवर्स अकाउंट, इथं चुकलं आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, ड्रॉवर्स अकाउंट. म्हणजे हा पण भाग आहे तुम्हाला एंट्री लक्षात ठेवण्यासाठी. पहिल्यांदा व्यवहार झाल्याची एंट्री, मग बिल ॲक्सेप्ट केल्याची एंट्री. रिटेन्ड बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट. रिटेन्ड बिल, हातात असलेलं बिल ड्यू डेटच्या दिवशी ऑनर्ड झालं. ऑनर्ड झालं म्हणजे ड्यू डेटच्या दिवशी त्या बिलाचे पैसे मिळाले. मग पैसे मिळालेत म्हणल्यावर ड्रॉवरच्या बुकमध्ये कॅश कम्स इन. कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. आणि कुणीतरी त्या बिलाचे पैसे दिलेले आहेत ड्रॉईने, सो बिल्स पेएबल टू कॅश. जी एंट्री इथे कराल ना त्याच्या रिव्हर्स एंट्री बरोबर ड्रॉईच्या बुकमध्ये येते. हे कायम लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे पहा, रिटेन्ड बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. ही एक कंडिशन असू शकते की बिलाचे पैसे मिळाले, सो ऑनर्ड बिल. अशी पण पॉसिबिलिटी येऊ शकते, रिटेन्ड बिल डिसऑनर्ड. नाहीच मिळाले पैसे तर काय करता? मग ड्यू डेटच्या दिवशी जर बिलाचे पैसे नाही मिळाले तर काय होतं बघा, ड्रॉईज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. ड्रॉईज अकाउंट डेबिट, कारण तो परत डेटर झाला, आता तो बिलाचे पैसे देऊच शकत नाही, सो ड्रॉईज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. आणि इकडं रिव्हर्स एंट्री येते पहा, बिल्स पेएबल टू ड्रॉवर. पुस्तकात चुकलेलं आहे, ड्रॉई झालेलं आहे तर तिथे ड्रॉवर करा. नेक्स्ट आहे पहा, रिटेन्ड बिल डिसऑनर्ड ऑन द ड्यू डेट अँड नोटिंग चार्जेस पेड बाय ड्रॉवर. नोटिंग चार्जेसचा अर्थ आपण ह्याच्यापूर्वी बघितला आहे. रिटेन्ड, हातात असलेलं बिल डिसऑनर झालं आहे आणि नोटिंग चार्जेस भरावे लागणार आहेत. आपल्याला फाईन भरावा लागणार आहे. का तर का आपण बिल डिसऑनर झालं आहे आपल्याकडून. मग रिटेन्ड बिल जेव्हा डिसऑनर होतं आणि नोटिंग चार्जेस पे करायला लागतात तेव्हा काय एंट्री येते बघा, ड्रॉईज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट टू कॅश अकाउंट. आणि अपोजिट बुकमध्ये म्हणजे ड्रॉईच्या बुकमध्ये एंट्री येते, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट. नोटिंग चार्जेस तो पे करणार आहे त्याला सुद्धा डेबिट, नोटिंग चार्जेस डेबिट टू ड्रॉवर. ह्या 5 कंडिशन आहेत रिलेटेड विथ बिल ऑफ एक्सचेंज. फक्त रिटेन्डचं दिले बघा. फर्स्ट वन रिटेन्ड बिल, देन ॲक्सेप्ट बिल, रिटेन्ड बिल ऑनर्ड, रिटेन्ड बिल डिसऑनर्ड, रिटेन्ड बिल डिसऑनर ॲज वेल ॲज नोटिंग चार्जेस पेड. तर मग ह्या एंट्रीज येणार. तुम्हाला हे पाठांतर केल्याशिवाय गत्यंतर नाही. हे कसंही करा, घोकमपट्टी करा, रट्टा मारा, तुम्ही जिथं अभ्यास करताय तिथे चार्ट लावा किंवा स्वतःच्या ह्याच्यामध्ये ते वाचून स्वतः ते रेकॉर्ड करा, ते रेकॉर्ड केलेलं परत परत ऐका, असाच मार्ग काढावा लागणार आहे. ही एक कंडिशन बघितली आपण रिटेन्ड बिल. दुसरी काय कंडिशन होती बघा आपली, डिस्काउंटिंग बिल विथ बँक. जर बँकेकडे बिल डिस्काउंटिंगला गेलं
तर ड्रॉवरच्या बुकमध्ये काय एंट्री येतात आणि ड्रॉईच्या बुकमध्ये काय एंट्री येतात बघा. डिस्काउंटिंग द बिल ऑफ एक्सचेंज. डिस्काउंटिंग द बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे ड्रॉवरनी बिल बँकेकडं डिस्काउंटिंगला पाठवलेलं आहे. अ बिल इज ड्रॉन फॉर अ पर्टिक्युलर टर्म अँड ॲक्सेप्टर पेज द अमाऊंट ऑफ बिल ऑन ड्यू डेट. Drawer or holder can obtain payment from bank before its due date by discounting the bill. Discounting is advised to device to convert the bill into his present value. A bill can be generally discounted with bank where the drawer has an account. Bank deducts certain amount of bill for the service rendered, which is known as discounting charges. Discount being an expense for drawer is debited to his account. बँकेला बिल विकलं जातं, बँक त्याची थोडीशी डिस्काउंट कट करून उरलेली अमाऊंट आहे ती ड्रॉवरला देणार आहे. दॅट इज कॉल्ड डिस्काउंटिंग ऑफ बिल, जे आपण पूर्वी पाहिलं आहे. मग त्याचे सगळे चार्ट फॉर्ममध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. खाली कॅल्क्युलेशन्स दिलेले जे आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेम करताना करूयात. इथे ट्रीटमेंट दिली बघा, अकाउंटिंग ट्रीटमेंट, पेज नंबर 269. अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ ड्रॉवर अँड ड्रॉई. ही कसली कंडिशन आहे? डिस्काउंटिंग बिल विथ बँक, विच इज आवर सेकंड कंडिशन. फर्स्ट आपण मागच्या पॉईंटला पाहिली, मागच्या पानावर रिटेन्ड बिल. ही कोणती आहे? सेकंड आहे डिस्काउंटिंग बिल विथ बँक. बघा काय काय व्यवहार होऊ शकतात त्याच्यात. फर्स्ट वन तर बिल डिस्काउंट केल्याची एंट्री. ड्रॉवर डिस्काउंट द बिल विथ बँक. ड्रॉवरने बिल बँकेकडे डिस्काउंटिंगला पाठवलं तर काय एंट्री येते बघा. बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. कोणाच्या बुकमध्ये? ड्रॉवरच्या बुकमध्ये. बँक डेबिट, डिस्काउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. आता इथं काय लिहिलं आहे बघा ड्रॉईच्या बुकमध्ये, देअर विल बी नो एंट्री बिकॉज ड्रॉई इज नॉट अ पार्टी टू द ट्रान्झॅक्शन. ड्रॉईने बिल ॲक्सेप्ट करून ड्रॉवरकडे दिलं आहे आणि ड्रॉवरने बिल पाठवले बँकेकडं. आता ह्याच्यात याचा कुठंच संबंध येत नाही आहे. सो याच्या पुस्तकात ही एंट्री जेव्हा येते डिस्काउंटिंग बिलाची, तेव्हा याच्या बुकमध्ये फक्त आपण लिहिणार आहोत नो एंट्री, कारण कुठलीच एंट्री येणार नाही तिथं. तो शब्द फक्त लिहायचा, नो एंट्री. नेक्स्ट आहे पहा डिस्काउंटिंग बिल ऑनर्ड. बँकेकडे डिस्काउंटिंगला पाठवलेलं बिल ऑनर्ड झालेलं आहे, त्या बिलाचे पैसे मिळालेत. मग ड्रॉईच्या बुकमध्ये काय एंट्री येईल? देअर विल बी नो एंट्री बिकॉज ड्रॉवर हॅज ऑलरेडी रिसिव्ड द कॅश. इकडे काय येणार आहे बघा, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बँकेकडे डिस्काउंटिंगला पाठवले त्यामुळे बँकेने त्याला अगोदर पैसे दिलेले. आता हे पैसे बिल्स पेएबल ड्रॉई देणार आहे बँकेला. सो बिल्स पेएबल टू कॅश ऑर बँक अकाउंट. ऑनर्ड बिल झालं. आता डिसऑनर. डिस्काउंटिंगला पाठवलेलं बिल डिसऑनर झालं तर काय एंट्री येते बघा. डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. बाउन्स झालं बिल, त्या बिलाचे पैसे नाही मिळाले तर काय एंट्री येते. ड्रॉई अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ड्रॉई अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट. आलं लक्षात. त्याच्यानंतर डिस्काउंटेड बिल विथ बँक अँड नोटिंग चार्जेस पेड बाय बँक. डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड झालं आहे ॲज वेल ॲज नोटिंग चार्जेस पे करायचे आहेत, तर एंट्री काय येणार आहे. ड्रॉई अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. अपोजिट बुकमध्ये, अपोजिट म्हणजे ड्रॉईच्या बुकमध्ये येणार आहे बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट. आलं लक्षात. सो अशा कंडिशन्स आहेत
2 कंडिशन आपण ह्या व्हिडिओमध्ये बघतोय. 2 किंवा उरलेले जे कंडिशन्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मोबाईल आहे, मर्यादा आहेत, सो आपण त्याच्या कलेने जाऊयात आणि हा व्हिडिओ स्टॉप करू, थांबवूयात. पुढचं जे आहे थेअरी पार्ट किंवा पुढच्या ज्या जर्नल एंट्रीज आहेत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.